नमस्कार मित्रांनो, मी सत्यजित गायकवाड ट्युटोरियल्समध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण शिकणार आहोत सेट्स, प्रॅक्टिस सेट 1.2, ज्यामध्ये आपला टॉपिक आहे टाइप्स ऑफ सेट। चला तर मग सुरू करूया। आज आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ सेट्स। आता टाइप्स ऑफ सेट म्हटल्यानंतर सेटचे किती टाइप आहेत हे आपल्याला पहिल्यांदा बघून घ्यायचं आहे। देअर आर 4 मेन टाइप्स ऑफ सेट्स। Considering the number of elements in set, we can say that there are 4 types of set. मग या ठिकाणी काय बघायचं आपल्याला, नंबर ऑफ एलिमेंट्स, त्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत ह्याच्यावरून आपल्याला त्याचे सेटचे 4 टाइप्स ठरवता येतात। तर बघूया, पहिला टाइप आहे सिंगलटन सेट, दुसरा टाइप आहे एम्प्टी सेट किंवा नल सेट। वेगवेगळी नावं जरी असले तरी एकच आहे, एम्प्टी सेट त्यालाच आपण नल सेट म्हणत असतो। त्यानंतर आहे फायनाइट सेट आणि इनफायनाइट सेट। आता या ठिकाणी 2 सेट तर तुम्हाला लक्षात आलेच असतील। सिंगलटन म्हणजे देअर इज ओनली वन एलिमेंट, एम्प्टी सेट दॅट मीन्स 0 एलिमेंट्स, फायनाइट सेट मीन्स लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स अँड इनफायनाइट मीन्स अनलिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स। तर हे या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत। बघा, सिंगलटन सेट, व्हॉट इज सिंगलटन सेट? सिंगलटन सेट means what? The set having only one element. ज्या सेटमध्ये फक्त एकच एलिमेंट असतो, अ सेट कन्सिस्टिंग ऑफ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट, जो की या ठिकाणी दिलेला आहे। बघा, सेट ए इज इक्वल टू 2, देअर इज ओनली वन एलिमेंट, एकच एलिमेंट आहे, त्यामुळे याला काय म्हणायचं, हा कोणता सेट आहे, सिंगलटन सेट आहे। ओके, त्यानंतर एम्प्टी सेट। एम्प्टी सेट म्हणजे काय की ज्या सेटमध्ये कोणताही एलिमेंट नाही आहे, त्या सेटमध्ये कोणताही एलिमेंट नाही। इफ देअर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द सेट विच सॅटिस्फाय द गिवन कंडिशन, देन इट इज कॉल्ड अ नल सेट और एन एम्प्टी सेट। नल सेट इज रिप्रेझेंटेड बाय एम्प्टी ब्रॅकेट्स और दिस सिम्बॉल, या सिम्बॉलने डिनोट करतो आपण, याला म्हणतो फाय। काय म्हणायचं आहे, याला प्रोनाऊन्स कसं करायचं आहे, फाय। ओके, मग सपोज एक्झाम्पल दिलं आहे या ठिकाणी, बी काय आहे बघा, या ठिकाणी बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3। मग बी इज इक्वल टू काय येणार आहे, बी इज इक्वल टू काय येणार आहे, देअर इज नो नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3। 2 आणि 3च्या मध्ये एकही नॅचरल नंबर नाही आहे, म्हणजे याच्यात एकही एलिमेंट येणार नाही। म्हणजे हा काय झाला, हा सेट जो आहे हा एम्प्टी सेट झालेला आहे। या ठिकाणी बघा, बी इज इक्वल टू एम्प्टी सेट और बी इज इक्वल टू फाय। फाय म्हणजेच एम्प्टी सेट, फाय म्हणजेच काय, एम्प्टी सेट। ओके, त्यानंतर तिसरा सेट आहे फायनाइट सेट। फायनाइट सेट म्हणजे काय की इफ अ सेट इज नल सेट और अ नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड, नल सेट असेल किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स लिमिटेड असतील अँड काउंटेबल, ते आपण मोजू शकतो असे एवढे एलिमेंट असतील, देन इट इज कॉल्ड फायनाइट सेट। वी कॅन काउंट द नंबर्स, वी कॅन काउंट द एलिमेंट्स, तर सेट त्याला काय म्हणतो आपण, त्याला आपण म्हणायचं आहे फायनाइट सेट। एक्झाम्पल दिलेलं आहे, C is equal to P such that P is a number from 1 to 22 divisible by 4। आता कोणकोणते नंबर आहेत बघूया या ठिकाणी। C is equal to P in bracket, आता बघा P काय आहे, नंबर काय आहे, नंबर फ्रॉम 1 to 22 डिव्हिजिबल बाय 4। 4 ने डिवाइड करू शकतो आपण, 4, 8, 12, 16 आणि 20 एवढे नंबर आहेत। मग लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स किती आहेत, 1 2 3 4 5, देअर आर 5 एलिमेंट्स। एलिमेंट मोजता आले आपल्याला, देअर आर 5 एलिमेंट्स। ओके, तर काउंटेबल आहेत एलिमेंट्स, कसे आहेत, काउंटेबल आहेत। फायनाइट सेट म्हणायचं, याला काय म्हणायचं, फायनाइट सेट, की ज्या सेटमध्ये एलिमेंट काउंटेबल असतात त्याला काय म्हणायचं आहे, फायनाइट सेट। ओके, त्यानंतर दुसरा हा बघा, सी इज इक्वल टू 4 8 12 16 20। त्यानंतर आहे फायनाइट सेट। फायनाइट सेट म्हणजे काय बघा, सॉरी इनफायनाइट सेट। इनफायनाइट सेट म्हणजे फायनाइटच्या उलट, द नंबर ऑफ एलिमेंट्स आर अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल। अनलिमिटेड असतील, त्याला कोणती लिमिट नसेल, अँड अनकाउंटेबल सुद्धा ते असतील। फॉर एक्झाम्पल एन इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, एन इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स। आता नॅचरल नंबर्स किती आहेत असं जर विचारलं, 1 2 3 4 5 6 7 8, कुठे थांबणार आहोत का आपण, देअर इज नो लिमिट, याला कोणतीही लिमिट नाही आहे, याला कोणतीही लिमिट नाही आहे, त्याच्यामुळे हा काय झाला, याला काय म्हणायचं, इनफायनाइट सेट। कोणता सेट आहे, इनफायनाइट सेट। देअर आर 4 टाइप्स ऑफ सेट। आता आपण बघितलेत 4 टाइप्स ऑफ सेट, त्यापैकी पहिला कोणता होता, सिंगलटन सेट। पहिला सेट आहे सिंगलटन सेट, दुसरा सेट आहे एम्प्टी सेट, एम्प्टी सेटलाच आपण काय म्हणतो, नल सेट सुद्धा म्हणतो। त्यानंतर फायनाइट सेट, आणि चौथा काय आहे,
इनफायनाईट, असे 4 प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. फायनाईट आणि इनफायनाईट. 1 2 3 अँड 4. सिंगलटनमध्ये काय येणार आहे, 1 एलिमेंट. या नल सेट, एम्प्टी सेट किंवा नल सेटमध्ये 0 एलिमेंट्स. फायनाईट सेटमध्ये लिमिटेड एलिमेंट्स, लिमिटेड. अँड इनफायनाईट सेटमध्ये अनलिमिटेड एलिमेंट्स. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतीलच, नसेल आल्या तर कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. हां, आणि आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करायला, टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या नोट्स मिळून जातील. तसेच काही अडचण असल्यास तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा आम्हाला संपर्क साधू शकता. चला तर मग पुढे जाऊया. पुढे आपल्याला बघायचं आहे अजून एक टाईप, इक्वल सेट. इक्वल सेट आता कशाला म्हणायचं? इक्वल म्हणजेच काय, सारखे, सेम. इक्वल म्हणजेच काय, सेम म्हणा किंवा सिमिलर म्हणा, सारखेच असणारे सेट काय म्हणतो आपण त्याला, इक्वल सेट. इक्वल काय असेल, एलिमेंट्स इक्वल असतील. सेट इक्वल आहे म्हणजे काय, देअर इज एलिमेंट जे आहे ते एलिमेंट्स काय असतील, इक्वल असतील. टू सेट्स ए अँड बी आर सेट टू बी इक्वल इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए, जो सेट ए मध्ये असेल, इज इन सेट बी, तो बी मध्ये पण असायला पाहिजे. अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी, जो बी मध्ये आहे तो ए मध्ये पण असायला पाहिजे. म्हणजे ए मध्ये जो आहे तो बी मध्ये असेल, बी मध्ये आहे तो ए मध्ये असेल, म्हणजे एलिमेंट सारखेच असतील दोघांचे. बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. सेट ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड लिसन. लिसन हा जो वर्ड आहे याचं एक लेटर आहे, म्हणजे LISTEN, हे झाले त्याचे एलिमेंट्स. त्यानंतर ए काय असेल बघा, LISTEN. दुसरा सेट आहे बी. बी काय आहे, वाय इज अ लेटर ऑफ वर्ड सायलेंट. बघा या ठिकाणी SILENT, सायलेंट. तर या ठिकाणी बघूया इक्वल सेट आहेत किंवा नाही आहेत. बघा इथे एल आलेलं आहे, इथे पण एल आलेलं आहे, इथे आय आला सेट ए मध्ये, इथे पण आय आलेलं आहे. यस, इथे पण यस आहे. टी, इथे पण टी आहे. त्यानंतर ई, इथे पण ई आहे. आणि एन, इथे पण एन आहे. म्हणजे ऑल एलिमेंट्स, सगळेच्या सगळे एलिमेंट्स दोन्ही सेटमध्ये इक्वल आहे. एखादा एलिमेंट शिल्लक राहिला नाही आहे, एक पण एलिमेंट शिल्लक नाही आहे, म्हणजे दोन्ही सेटमध्ये एलिमेंट्स सारखेच आहेत, सेम एलिमेंट्स आहेत. तर त्याला काय म्हणायचं आहे आपण, इक्वल सेट्स म्हणायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे बघूया प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन दिलेला आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. खाली दिलेल्या सेटपैकी कोणते सेट इक्वल सेट आहेत हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. मग बघूया आता इक्वल सेट कोणते आहेत आणि कोणते नाही आहे. पहिला सेट कोणता आहे, फर्स्ट सेट इज सेट ए. मग या ठिकाणी आपण लिस्टिंग मेथडने लिहून घेऊया. सेट ए इज इक्वल टू, सेट ए काय आहे बघा या ठिकाणी एक इक्वेशन दिलं आहे, आपण रफमध्ये सॉल्व करूया. फर्स्ट ऑफ ऑल तर 3x - 1 इज इक्वल टू 2. दॅट मीन्स 3x इज इक्वल टू -1 इकडे गेला +1 होईल. x इज इक्वल टू 3, 3x इज इक्वल टू 3. तर x इज इक्वल टू 3/3. ॲट लास्ट x इज इक्वल टू 1. आता x इज इक्वल टू 1 आलेलं आहे या ठिकाणी. ओके, x इज इक्वल टू 1 म्हणजे सेट ए मध्ये कोण येणार आहे, 1 येणार आहे. सेट बी मध्ये बघूया. सेट बी मध्ये काय आहे, सेट बी मध्ये आहे एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. काय असेल, नॅचरल नंबर असेल, म्हणजे 1 पासून स्टार्ट होईल. बट एक्स इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. मग असा कोणता नंबर आहे, बऱ्याच जणांना माहीत असेल, देअर इज ओनली वन नंबर, 1. 1 इज अ ओनली नॅचरल नंबर विच इज नायदर प्राईम, तो प्राईम पण नाही आहे, नॉर कंपोजिट, तो कंपोजिट नंबर पण नाही आहे. असा एकच नंबर आहे जो की आहे 1. मग इथे पण 1 आलं. ओके, देन सी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन. तो नॅचरल नंबर आहे आणि एक्स इज लेस दॅन 2. 2 पेक्षा लहान कोण आहे, नॅचरल नंबर एकच आहे, 1. ओके, सेट ए मध्ये पण 1 आलेला आहे, बी मध्ये पण 1 आला आणि सी मध्ये पण 1 आला. देअरफॉर all elements in set A, set B and set C are equal. इक्वल एलिमेंट आहेत. ओके, तो तिन्ही सेटमध्ये काय आहेत, एलिमेंट्स इक्वल आहेत. देअरफॉर ऑल सेट्स आर इक्वल सेट्स. ओके, ऑल सेट्स आर इक्वल सेट्स. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे. त्याला काय करायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपण ते कोणत्या मेथडमध्ये लिहायचं आहे, लिस्टिंग मेथडमध्ये. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल, लिस्टिंग मेथडमध्ये लिहिल्यानंतर आपल्याला कोणता सेट कसा आहे, म्हणजे त्याच्यात कोणते एलिमेंट्स आहेत हे आपल्याला लक्षात येईल. आणि लिस्टिंग मेथडमध्ये लिहिल्याशिवाय आपल्याला तो सेट इक्वल आहे का कोणत्या सेटशी हे आपल्याला सांगता येणार नाही. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे बघायचं आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट अँड वाय. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट. मग फर्स्ट ऑफ ऑल पहिला क्वेश्चन आपण बघूया. ए इज इक्वल टू ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0.
ओके. फर्स्ट ऑफ ऑल देअर इज, आता पहिली जी कंडिशन आहे, नॅचरल नंबर हवा आहे, नॅचरल नंबर आणि स्मॉलर दॅन 0. नॅचरल नंबर्स जो आहे, नॅचरल नंबर्स आर ऑलवेज ग्रेटर दॅन 0. स्मॉलर नसतात, ते कसे असतात, ग्रेटर असतात, ग्रेटर दॅन 0. मग काय या ठिकाणी नॅचरल नंबर जे आहेत काय आहेत, 1 2 3 4 5 6 अप टू सो ऑन. तर मग ह्याच्या मागे येणार आहे का, इथे 0 आहे तर 0पेक्षा लहान येणार आहे का, नाही येणार आहे. म्हणजे तो सेट तसा आहे का, कसा एलिमेंट आहे का कोणता, देअर फोर सेट ए इज इक्वल टू 5 किंवा सेट ए इज इक्वल टू एम्प्टी ब्रॅकेट. सेट ए इज एम्प्टी सेट, कारण तसा एलिमेंटच नाही आहे, काय आहे, एलिमेंट नाही आहे तसा. सेट ए इज एम्प्टी सेट. ओके. देन सेकंड एक्झाम्पल b is equal to x such that x square equal to 0. b is equal to x such that x square equal to 0. कोणाचा स्क्वेअर 0 आहे, येस, 0चा स्क्वेअर 0 आहे. ओके. देअरफॉर सेट b इज नॉट एम्प्टी सेट. का नाही आहे, एम्प्टी सेट नाही आहे, इज नॉट एम्प्टी सेट, कारण त्यामध्ये 0 आलेला आहे, म्हणजे एलिमेंट आलेलं आहे, काही काही येईना पण एलिमेंट आलेलं आहे या ठिकाणी. हा बघा, हा एलिमेंट आहे, 0 इज एलिमेंट, मग एलिमेंट आलेला आहे. एकही एलिमेंट नसेल तर त्याला आपण एम्प्टी सेट म्हणतो. मग हा एम्प्टी सेट आहे का, नाही आहे, हा एम्प्टी सेट नाही आहे. तिसरा क्वेश्चन बघूया. सेट सी इज इक्वल टू एक्स सच दॅट 5x - 2 इज इक्वल टू 0 अँड एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आता फर्स्ट ऑफ ऑल हे इक्वेशन सॉल्व करूया आपण. 5x - 2 इज इक्वल टू 0. देअरफॉर 5x - 2 इकडे गेलेला आहे, +2 होईल. दॅट मीन्स x इज इक्वल टू 2/5. आता 2/5 हा आन्सर आलेला आहे आपला. मग 2/5 तर x इज इक्वल टू काय आलेलं आहे, 2/5. बट 2/5 इज नॉट बिलॉंग्स टू n. देअरफॉर ह्या सेटमध्ये कोणी येणार आहे का, या सेटमध्ये एक पण एलिमेंट येणार नाही आहे. मग कारण काय, याची आन्सर तर 2/5 आलेला आहे, एक्सचा आन्सर, पण ते नॅचरल नंबर नाही आहे, बिलॉंग्स टू n पाहिजे ना. मग दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय नाही होत आहे, म्हणून काय करायचं आपण, देअरफॉर सेट सी इज नॉट एम्प्टी सेट. ओके. सेट सी इज नॉट एम्प्टी सेट. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. त्यानंतर पुढे क्वेश्चन आहे दिलेला, राईट विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट ऑर इनफायनाईट. फायनाईट आहे किंवा इनफायनाईट आहे हे ओळखायचं आहे. ओके. बघूया कोणता सेट फायनाईट आहे आणि कोणता सेट इनफायनाईट आहे. फर्स्ट ऑफ ऑल सेट ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 10 अँड एक्स इज नॅचरल नंबर. फर्स्ट ऑफ ऑल करायचं काय आपल्याला, बघा या ठिकाणी हा एक दुसरा एक सेट दिलेला आहे, बी इज इक्वल टू वाय सच दॅट वाय इज लेस दॅन -1 अँड वाय इज इंटिजर. फर्स्ट ऑफ ऑल करायचं काय आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, तो सेट लिस्टिंग मेथडमध्ये लिहून घ्यायचा आहे. सेट ए इज इक्वल टू, बघा लेस दॅन 10 आहे आणि नॅचरल नंबर आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9. लेस दॅन 10 पाहिजे, म्हणजे 9पर्यंतच घेता येईल आपल्याला. इथे या ठिकाणी सेट एंड होईल, म्हणजे लिमिटेड एलिमेंट्स आहेत. ओके. द एलिमेंट्स, वी कॅन काउंट द एलिमेंट्स. ओके. देअर इज अ लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स. देअर आर limited number of elements. Therefore set A is finite set. काय आहे तो, फायनाईट सेट. आता सेट बी बघूया. सेट बी काय आहे, सेट बी इज इक्वल टू वाय सच दॅट वाय इज लेस दॅन -1, -1पेक्षा लहान आणि इंटिजर आहे. मग -2 -3 -4 अजून लहान, -5 -6 अप टू लिमिट दिलेली आहे का, लिमिट नाही दिलेली आहे. म्हणजे काय करायचं आहे, इंटिजर्स पूर्ण घ्यायच्यात, म्हणजे डॉट डॉट दिलेल्या पुढे, म्हणजे लिमिट नाही आहे या ठिकाणी. देअरफॉर द एलिमेंट्स कसे आहेत, द एलिमेंट्स आर इनफायनाईट. कसे आहेत, इनफायनाईट. देअरफॉर सेट बी इज इनफायनाईट सेट. सेट बी इज इनफायनाईट सेट. अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं. सेट ए आणि सेट बी जे आहेत ते कशा प्रकारे आपण सॉल्व केलं, लिमिटेड आहे, म्हणजे फायनाईट आहे की इनफायनाईट आहे हे लक्षात ठेवायचं. ओके. नंतर सेट सी, सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9th फ्रॉम युअर स्कूल. मग या ठिकाणी बघा सेट लिहायची गरज नाही,
मग प्रत्येकाचा वेगवेगळा येईल. सेट ऑफ स्टुडंट्स वी कॅन काउंट आपण काउंट करू शकतो. वी कॅन काउंट स्टुडंट्स ऑफ क्लास 9 therefore set C is फायनाईट सेट. कसा असेल तो? फायनाईट सेट. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ज्या सेटमध्ये आपण नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत हे सांगू शकतो, काउंट करू शकतो, मोजू शकतो, त्याला आपण फायनाईट सेट म्हणायचं आहे. फायनाईट सेट. अँड ज्याच्यामध्ये एलिमेंट किती आहेत हे आपण सांगू शकत नाही, मोजू शकत नाही, त्याला इनफायनाईट सेट म्हणायचं आहे. ओके, या ठिकाणी हे लक्षात आलेलं आहे व्यवस्थित. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्यानंतर चौथा एक्झाम्पल आहे सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. यस, हे पण आपण काउंट करू शकतो. वी कॅन काउंट, हे पण काउंट करू शकतो ना. वी कॅन काउंट पीपल इन द विलेज. आपण हे काउंट करणारच आहे, म्हणजे करत असतो. जनगणना जेव्हा होते, पॉप्युलेशन आपण जेव्हा गव्हर्नमेंट हे करत असते, फाइंड करत असते, तेव्हा हे आपण काउंट करत असतो. मग काउंट करू शकतो म्हणजे काय? देअरफॉर इट इज फायनाईट सेट. तो कसा असेल? फायनाईट सेट असेल. ओके. त्यानंतर सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. ॲपरेटस लॅबोरेटरीमध्ये काय काय वस्तू आहेत ते आपल्याला मोजता येईल. यस, मोजता येईल, काउंट करता येईल. वी कॅन काउंट, काय काउंट करू शकतो? वी कॅन काउंट ॲपरेटस. काय आहे? ॲपरेटस इन लॅबोरेटरी. देअरफॉर इट इज फायनाईट सेट. तो कसा असेल? फायनाईट सेट असेल. ओके. त्यानंतर सेट ऑफ होल नंबर्स. वी कॅन नॉट काउंट होल नंबर्स. होल नंबर्स किती आहे कोणी सांगू शकेल का? 0 1 2 3 4 डॉट 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 अप टू सो ऑन. किती पण आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. वी कॅन नॉट काउंट होल नंबर्स. वी कॅन नॉट काउंट होल नंबर्स. काउंट करू शकतो का? नाही करू शकत. वी कॅन नॉट काउंट होल नंबर्स. देअरफॉर इट इज इनफायनाईट सेट. कसा आहे तो? इनफायनाईट सेट आहे. ओके. त्यानंतर सेट ऑफ रॅशनल नंबर्स. हे पण तसंच, रॅशनल नंबर. वी कॅन नॉट काउंट रॅशनल नंबर. किती आहेत माहिती आहे का? वी कॅन नॉट काउंट रॅशनल नंबर्स. देअरफॉर इट इज इनफायनाईट सेट. कसा असेल तो? इनफायनाईट सेट असेल. ओके. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थितपणे हे सगळं लक्षात घेतलेलं आहे, प्रॅक्टिस सेट सॉल्व केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, सगळं व्यवस्थितपणे समजलं असेल, तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर दररोज मिळवत राहा. थँक्यू.